श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक दिवस चांगलेच असतील असं नाही आहे, पण प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगलं असतंच. आणि प्रत्येक दिवस जरी चांगला नसला तरी देखील चांगलं काहीतरी करणं किंवा घडवणं हे मात्र नक्की आपल्या हातात आहे. कारण आजच्या काळात लोकांचा वाईट गोष्टींचा नाद हा सहज लागत असतो. आणि जर या काळामध्ये तुमचे विचार चांगले असतील आणि तुम्हाला स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यायचं असेल, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न असेल तुमचा, तर मग तुम्ही इथे ऑलरेडी जिंकलेला आहात. तुम्ही इथे अर्धी लढाई तर इथेच जिंकलेली हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, विज्ञानावर आपला विश्वास चांगला आहे आणि ते बरोबर आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असंही नाही म्हणता येणार, ते चुकीचं आहे. खरं तर असं विज्ञानाचं प्रांत जिथे संपतं तिथूनच देवाचा, श्रद्धेचा, भक्तीचा प्रांत सुरू होत असतो. आणि आपली श्रद्धा भक्ती खरी असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सिद्ध होत असते आणि आपली प्रार्थना असते ती स्वामींपर्यंत निश्चितच पोहोचत असते. आपली चांगली ध्येय आणि चांगली कर्म आणि आपले जे विचार असतात तेच आपल्याला नेहमी लोकांच्या लक्षात राहण्यासाठी पुढाकार ठरत असतात. आणि मनातही, शब्दातही आणि आपल्या आयुष्यातही नेहमी आपण एकसारखं असायला हवं. पुढे एक, मागं एक असं असणारे अनेक जण आहेत. मनातून आणि बाहेरून आपण एकसारखंच असायला हवं. समोर एक आणि पाठीमागे एक असं असणारे या समाजामध्ये खूप आहेत. बाळा, आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वासानं नवीन सुरुवात कर. इतर लोकांच्या गोष्टीत अडकून राहण्याची ही वेळ नाही आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे, हे जग दुरून डोंगर साजरं अशा प्रकारचं आहे. जसं तुला दिसेल तसंच असेल असं मुळीच नाही आहे. आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल. निंदा करणारे तुझ्या आजूबाजूलाच असतील आणि आहेत, तसं कौतुक करणारेही असतील. प्रत्येकजण कौतुकच करतील असं नाही. निंदा करणाऱ्यालाही तुम्हाला घाबरायचं नाही आहे. सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर असणं महत्त्वाचं नाही आहे, तर घरातील वातावरण सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. घरात एकमेकांशी प्रेमाने राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एकमेकांबद्दल दया, काळजी, प्रेम, आपुलकी वाटायला हवी. फक्त सुंदर घराला घरपण येतं आणि आयुष्य आनंदी होतं असं नाही आहे. आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना असायला हवी. घरात होणारे वाद टाळले पाहिजेत. एकमेकांशी प्रेमानं राहाल तर त्यावेळी तू माझी खरी सेवा केलीस आणि जिथे प्रेम आहे तिथे तुझे स्वामी नेहमीच आहेत. तुझ्याकडील चांगलं मन, विचार आणि चांगला स्वभाव हेच तुझं सौंदर्य आहे. जग म्हणत असेल सौंदर्य हे बाह्यरूपी आहे, पण वेळ दाखवून देत असतेच सत्य काय आहे ते. तुझ्या आजूबाजूला असेही लोक असतील ज्यांना इतरांशी काही देणं घेणं नाही. जिवंत आहात तोपर्यंत नात्यांना वेळ देत नाहीत आणि ज्यावेळी व्यक्ती दूर निघून जाते त्यावेळी त्यांनाही फरक जाणवतो किंवा काहींना फरकही पडत नाही. एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. ताजमहाल जगानं पाहिलंय पण ते मुमताजनं पाहिलेलं नाही आहे, कारण जिच्या स्मरणात ते बांधलं गेलं, निर्माण केलं गेलं, पण साक्षात तिलाच ते बघता आलं नाही, त्याचा आनंद घेता आला नाही. आपली परिस्थिती आपण बदलावी लागते बाळा. त्यामुळं लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही. आपल्या मनाला जे पटतं आणि आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं. समजूतदारपणा आणि शांतता हे तुझ्या आयुष्यात नाही आहे, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर तू अवलंबून असतोस. आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून काही शिकला नाहीत आणि स्वतःमध्ये बदल केले नाहीत तर तसे अनुभव आयुष्यात येतच राहतील. स्वतःमध्ये परिवर्तन करा, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घे, कुणी कुणाचं नसतं हे जरी खरं असलं तरी हे जग एकमेकांच्या आधारावरच तर चालू आहे. पण एक आधार कुठे ना कुठे पाठीशी असतोच. तसाच मी तुझ्या पाठीशी आहे हे विसरू नकोस. आता जास्त विचारात अडकून राहू नकोस. माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा. तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादांचे स्वागत करा.
तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आता मिळणार आहे. तुमची काळजी आणि तुमचं प्रेम हे नेहमीच स्वामी जाणून आहेत. त्यामुळे स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. विश्वास ठेवा बाळा आणि कार्य करत राहा. तुमच्या केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल तुम्हाला जर जाणीव असेल आणि चुकीच्या कृतीचे पश्चाताप असेल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात हे नेहमी लक्षात घे. तोंडात साखर ठेव. सगळं छान निभावून घ्यायला तुला जमेल. वाद केल्यानं वाद आणखी वाढतच राहतो. म्हणून स्वतःवर संयम ठेवून बघ. कारण तुमचे जीवन आता सकारात्मक जीवनाकडे वळणार आहे हे जाणून घ्या. तुमच्या कष्टाचे दिवस आता संपलेले आहेत. परमात्म्याकडे तुमच्यासाठी एक भविष्यकाळ आहे जिथे कुणीतरी खरा माणूस तुमच्या आयुष्यात येईल आणि त्यामुळं तुमच्यासाठी जे काही आहे ते तुम्हाला मिळणार आहे यावरती विश्वास ठेवून कल्पना करा. तुझा प्रवेश झालेला आहे. आजच्या संदेशामध्ये तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद आहेत जे स्वामींनी खास तुझ्यासाठी दिलेले आहेत. चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो, तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगाफटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत. ते नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो. ज्या कुणी तुमच्या आयुष्यामध्ये नुकसान केलेलं आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागलेला आहे ती लोक तुमच्या आयुष्यातून आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळं बाळा तू नेहमी लक्षात घे, चमत्कार हा तुझ्या आयुष्यात घडणारच आहे. फक्त योग्य वेळ आली की तुला नक्कीच समजेल. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चित ठरलेली असते बाळा. ती वेळ आणि ती गोष्ट कुठेही जात नाहीये. फक्त वेळ आली की तुला त्या जागी स्वामी नेतील आणि तुझा चमत्कार घडवतील. जो सोबत घेऊन चालतो त्याचा विनाश नेहमीच चुकीच्या गोष्टीने होत असतो. त्याला कधीही चांगला मार्ग दिसत नाही आणि त्याचा नेहमीही त्याच्यासोबत वाईट गोष्टी घडतात आणि त्याचे परिणामही वाईट भोगावे लागतात. त्यामुळे बाळा अहंकार जितका नसेल किंवा कमी असेल तितकं चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे नेहमी लक्षात घे. ज्याच्याकडे अहंकार असेल, मीपणा असेल, तो कधीही आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही किंवा पुढे जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप कर आणि लाईक कर. आज तुम्ही निवडलेला हा मार्ग तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि ज्या काही आयुष्यामध्ये आत्तापर्यंत चुका घडल्या असतील त्या सगळ्या माफ होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचे क्षण येणार आहे.